नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधलं पहिलं प्रकरण पाहणार आहोत. त्यातील सराव संच 1.5 पाहणार आहोत. त्या अगोदर पाहिलेले सराव संच 1.1, 1.2, 1.3, 1.4 पाहिलेले आहेत. ते जर पाहण्यासाठी तुम्हाला जर ते पाहायचं असेल तर ह्या सराव संच 1.5च्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती लिंक भेटतील. ते लिंक तुम्ही ओपन करून पाहू शकता. सराव संच 1.1, 1.2, 1.3, 1.4 पाहू शकता. आता पाहणार आहोत सराव संच 1.5. त्यातील पहिलं गणित काय? दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट याची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. तर काय म्हणले? तर त्या संख्या शोधा. कोणत्या ते त्या संख्या आपण शोधू. दोन संख्यांमधील फरक काय? दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा म्हणलेले. मग इथं काय आपल्याला दोन चलाचा वापर करायचा आहे. दोन अटी शोधायच्या आहेत आणि दोन अटी शोधून दोन समीकरण शोधायचे आहेत. तर बघा इथं काय सांगितलंय, मोठ्या दोन संख्या, एक मोठी सांगितलंय आणि एक लहान आहे. लक्षात ठेवा, इथं मोठी संख्या आहे आणि एक लहान संख्या आहे. संख्येची आता दोन संख्या आहेत. कोणती? एक मोठी संख्या, एक लहान संख्या. मग आपण काय करायचं? मोठी संख्या x मानू. काय मानू? मोठी संख्या x मानू. x मानू आणि लहान संख्या y मानू. y मानू. तुम्हाला आता पहिली अट दिलेली आपल्याला. पहिली अट काय दिली आहे? दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठी संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. नाही, दोन संख्यांमधील फरक 3 आहे. किती? दोन संख्यांमधील फरक. आपण मोठी संख्या किती मानले? x आणि लहान संख्या किती मानली? y. म्हणजे x आणि y मधला फरक किती आहे? 3 आहे. x फरक म्हणजे वजाबाकी, y बरोबर 3 आहे. किती आहे? पहिल्या अटीनुसार. इथे लिहावरती पहिल्या अटीनुसार मोठी संख्या कोणती आहे? x. दोन संख्यामधील फरक म्हणजे x आणि y संख्यामधील फरक. x वजा y बरोबर 3. समीकरण नंबर 1 द्या. बरोबर आहे. आता दुसऱ्या अटीनुसार बघा, दुसऱ्या अटीनुसार काय होणार? दोन अटी दिलेत. दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय म्हणते बघा, मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे x ची तिप्पट म्हणजे x गुणिले 3, x ची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज आहे. यांची बेरीज लहान संख्येची दुप्पट म्हणजे 2 ची y ची दुप्पट यांची बेरीज किती आहे? 19 आहे. म्हणजे बरोबर 19. समीकरण नंबर द्या 2. तर हे दोन समीकरण तुम्हाला भेटलेत. बरोबर आहे. दोन समीकरण तुम्हाला भेटलेली आहेत. दोन संख्येचे फरक आहे. दोन संख्येचे समीकरण आपल्याला तुम्हाला भेटले. मग काय करायचं? समीकरण आता बघा, हे दोन समीकरण तुम्हाला भेटलेले आहेत. तुम्ही सराव संच 1.1 पहा. सहगुणक समान करून आपण समीकरणे सोडवलेली आहेत, म्हणजे उदाहरणे सोडवलेली आहेत. जर तुम्ही 1.1 पाहिला तर तुम्हाला हे उदाहरण सोडवता येईल. मग काय करायचं? समीकरण
सहगुणक समान आहेत का इथं बघायचं. सहगुणक आहेत का समान. x वजा y बरोबर 3 आणि 3x अधिक 2y बरोबर 19 आहे का. एक पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण त्यांचे सहगुणक समान आहेत का. नाही. मग काय करायचं. समीकरण आता बघा 2ला तुम्ही 1ला 2ने गुणू शकता किंवा xला 3ने गुणू शकता. म्हणजे वरच्या समीकरणाला पूर्ण 3ने पण गुणू शकता. म्हणजे x समान होतं किंवा y समान होतं. मग इथं अधिक आहे, इथं अधिक आहे. x अधिक आणि 3x अधिकच आहे. मग इथं वजा वजा आहे. त्यामुळे काही 2ने गुणायचं. पूर्ण समीकरणाला पहिल्या समीकरणाला 2ने गुणा. मग लिहा समीकरण 1ला 2ने गुणून गुणा. बघा 2x वजा 2y बरोबर 6 समीकरण नंबर द्या 3 आलं. समीकरण नंबर 3. आता काय सहगुणक समान झालेत. 2x वजा 2y अधिक 2y समीकरण समान झालेत. मग काय करायचं. समीकरण दोनची बेरीज समीकरण 2 अधिक समीकरण 3 करू. म्हणजे समीकरण 2 आणि 3ची बेरीज करू. समीकरण 3ची बेरीज करू. बेरीज करू म्हणजे मी अधिकचं चिन्ह टाकले त्यामुळे बेरीज करून टाकू. समीकरण घ्या. 2 कोणतं आहे. हे बघा ही 2 आहे. 3x अधिक 2y बरोबर 19 आणि 2x वजा 2y बरोबर बेरीज करू. 2y बरोबर 6 अधिक 2y वजा 2y काय होतात. कटतात. काय राहतं. 3x अधिक 2x म्हणजे 5x बरोबर 19 आणि 6 25. x आपल्या जागेवर 25 पण आपल्या जागेवर गुणाकारामध्ये 5. इकडं बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर भागाकार 5 1 5 5 5 25. x बरोबर किती आला 5. x बरोबर किती आली किंमत 5. मग त्या का x बरोबर 5 ही किंमत समीकरण तुम्ही 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा. काही फरक पडत नाही. हे वजाबाकी असल्यामुळे तुम्ही नकर गोंधळून जाचाल. म्हणून समीकरण 2 मध्ये ठेवतो मी. मग 2 का आहे समीकरण 3x अधिक 2y बरोबर 19. x ची किंमत ठेवून द्या. x च्या ठिकाणी 3 गुणिले 5 अधिक 2y बरोबर 19. 5 त्रिक 15 अधिक 2y बरोबर 19. इकडे अधिक आहे 15 बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर काय होणार. 2y जसे तसे 19 पण आपल्या जागी आणि वजा 15 अधिक 15 इकडे बरोबरच्या इकडल्या साईडला आलं वजा 15. 2y बरोबर 19 मधून 15 गेले 4. y आपल्या जागी 4 पण आपल्या जागी गुणाकारामध्ये 2 आहे म्हणजे भागाकार 4 बे 2 4. y बरोबर किती आली 2. y बरोबर किती आली 2 आली. मग काय x आणि y च्या किमती निघालेत. x आणि y च्या किमती निघालेत किती 5 आणि 2. ही काय समीकरणाची उकल आहे. बघा 5 मधून 2 गेली किती राहतात 3. मग 2 संख्यामधील फरक किती आहे 3. आलं का 3. अशा प्रकारे हे सराव संच 1.1 मधलं उदाहरण नंबर 1 सॉल्व करू शकता तुम्ही. तर 2 नंबर बघा कृती पूर्ण करायची आपल्याला. ही काय मी आयात आहे म्हणून सांगितले. काय मी आयात
आहे म्हणून सांगितलंय. चौकोन काय आहे, मी आयत आहे म्हणून सांगितलं. मग चौकोन काय असतो, आयत आहे म्हणून सांगितले. मग ह्याला नाव द्या, ए बी सी आणि डी नाव दिलं. कृती पूर्ण करायच्या, एक्स आणि वायच्या किमती काढा आणि माझी क्षेत्रफळ व परिमिती काढा. मग काय करायचं, याला आपण नाव दिलेलं आहे, ए बी सी डी आहे, त्याला नाव दिलेलं आहे. मग आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. बी सी बरोबर ए डी एकरूप असतात आणि ए बी बरोबर डी सी ही एकरूप आहेत ह्या आयताच्या समोरासमोरील बाजू. मग तुम्हाला माहिती पाहिजे आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती कसं काढायची, त्याचे तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे. सूत्र काय आहेत बघा, आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय, क्षेत्रफळ काढायचे नंतर. मग एक्स आणि वायच्या किमती तर काढून घेऊ. मग आयताचे क्षेत्रफळ किती आहे, आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र काय, फळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, हे तुम्हाला माहिती पाहिजे. परिमितीचं सूत्र काय, दोन कंसात लांबी गुणिले रुंदी. हे जर तुम्हाला माहिती असले तर आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढता येतं, लक्षात ठेवा. आता काय, बी सी आणि ए डी काय लांबी आहे, ही काय लांबी आहे, बी सी आणि ए डी लांबी आहे आणि ए बी आणि डी सी काय रुंदी आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू काय असतात, एकरूप असतात, लक्षात ठेवा. म्हणून आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. मग सम्मुख भुजा काय, बी सी लाल पेननं लिहून घेतो, तुम्हाला लक्षात येईल. बी सी बरोबर ए डी आहे, म्हणजे लांबी आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. त्याच्यामुळे बी सी बरोबर ए डी, बरं, बी सी बरोबर ए डी. बी सी काय 4x वजा वाय, बी सी काय 4x वजा वाय बरोबर बघा. आणि ए डी काय 2x अधिक वाय बरोबर अधिक 8 बरोबर आहे. एक मिनिट थांबा, एक मिनिट. आता बघा ह्याला सॉल्व करा. 4x वजा वाय बरोबर 2x अधिक वाय अधिक 8. मग काय करा, x एका जागी आणि y एका जागी आणा. बघा काय होतं, 4x वजा 2x व हे अधिक आहे म्हणजे इकडे आले बरोबरच्या इकडे साईडला आल्यानंतर वजा, पुन्हा वजा वाय आहे, वजा वाय अधिक वाय म्हणजे वजा वाय बरोबर 8. बघा 4x वजा 2x, कारण तर 4 मधून 2 गेले किती राहिले 2x, वजा वजा अधिक म्हणजे वजा बाकीचे चिन्ह पण वजा वजा अधिक 2y बरोबर 8.
बघा ह्याला 2 न भाग जातो, 2 ने भाग झाला, बे एक बे बे एक बे बे चौक 8, x वजा 2y बरोबर 4. समीकरण नंबर 1 द्या. समीकरण नंबर 1 द्या. आता लांबी बरोबर लांबी केली. आता रुंदी बरोबर रुंदी काय आहे, डी सी बरोबर ए बी, डी सी बरोबर ए बी. डी सी किती आहे, 4x अधिक बरोबर 2y. मग 2y बरोबर इकडल्या साईडला आला, x अधिक x वजा 2y बरोबर वजा 4 बरोबर इकडल्या साईडला आल्यानंतर हे समीकरण नंबर 2 द्या. बरोबर आहे. तर समीकरण वजा 2 आहे, इथं पण आता हे पाहिजे, इथं x आहे, इथं पण x आहे, समीकरण x आहे. मग काय करा, समीकरणाची वजाबाकी करा. समीकरण 1 मधून 2 वजा करा किंवा समीकरण 2 मधून 1 वजा करा. मग काय करा, करतो मी समीकरण 1 वजा समीकरण 2 करू. तर वजाबाकी करायची आपल्याला. मग लिहून घ्या, x वजा y बरोबर 4, x वजा y बरोबर 4 आणि x वजा 2y बरोबर वजा 4. तर वजाबाकी करते वेळेस खाली चिन्ह चेंज होतात, लक्षात ठेवा. अधिकचं वजा, अधिक वजाचं अधिक आणि अधिकचं वजाचं अधिक, खाल्ले चिन्ह चेंज होतात वजाबाकी करते वेळेस. बेरीज करते वेळेस काहीच नाही होत. मग वजा वजा कटली. मग आता हे पण एक आहे, इथं काही नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे 2 मधून 1 गेले किती राहतात, नुसते y राहतात. अधिक y, इथं अधिक आहे म्हणजे अधिक 2 मधून 1 गेले किती राहतात, 1. नुसतं y बरोबर अधिक y बरोबर किती आलं, 8. मग y बरोबर 8 ही किंमत समीकरण तुम्ही 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, कुठं पण ठेवा, काही फरक पडत नाही. 1 मध्ये ठेवू आपण, 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय, x वजा y बरोबर 4. आता बघा वायची किंमत किती आहे, 8 आहे. वजा 8 बरोबर 4. x बरोबर वजा 8 इकडे गेल्यानंतर अधिक 8. मग x बरोबर किती आले, 12. x बरोबर किती आले, 12. एक्स आणि वायच्या किमती काढल्यात. आता क्षेत्रफळ आणि प्रमिती काढायची आपल्याला. मग आपल्याला काय, क्षेत्रफळ आणि प्रमिती काढण्यासाठी लांबी आणि रुंदी काढावं लागेल. आता लांबी आणि रुंदी तुम्हाला काढावं लागेल, तरच तुम्हाला क्षेत्रफळ काढता येतं. लांबी आणि रुंदी काढावं लागेल, लक्षात घ्या. मग मी इथं काय करतो, लांबी आणि रुंदी काढतो आपण, लक्षात घ्या. आधी लांबी काढूत. लांबी बरोबर काय, हे आणि हे समोरासमोर बाजू एकरूप असतात. तुम्ही काय BC घ्या किंवा DC, AD घ्या किंवा BC घ्या, काही फरक पडत नाही. मग BC घ्या तुम्ही. BC बरोबर काय, 4x वजा y. आता ह्याच्यामध्ये किमती टाकून द्या, 4 आणि x आणि y च्या किमती टाकून द्या. बघा 4 गुणिले x ची किंमत किती आली, 12 वजा x आणि y ची किंमत किती आली, 8. 12 चौक 48 वजा 8 बरोबर 48 मधून 8 गेली किती आली, 40. म्हणजे लांबी, आयताची लांबी किती आली,
लांबी, आयताची लांबी आली 40, बरोबर आहे का? आता तुम्हाला रुंदी काढायची, रुंदी काढून घ्या. मग रुंदी DC किंवा AB घ्या, दोन्हीपैकी एक घेतलं तरी बी काही फरक पडत नाही. मग AB घ्या किंवा DC घ्या. मग DC घेतो, x अधिक 4 आहे DC, बरोबर आहे का? x अधिक 4, मग x ची किंमत किती आली? 12 अधिक 4 बरोबर 16 रुंदी आली. मग आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय? मी पहिलं सूत्र लिहून दिले बघा. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे मग? ही 40, लांबी किती आहे? 40 गुणिले रुंदी किती आहे? 16. मग बघा करा, 16 0 0, 16 चौक 64, चौरस एकक. काय? चौरस एकक आयताचे क्षेत्रफळ. आता तुम्हाला परिमिती काढायची. परिमितीचं सूत्र काय? 2 कंसात लांबी गुणिले रुंदी बरोबर 2 गुणिले लांबी किती आहे? 40 गुणिले रुंदी किती आहे? 16 बरोबर लांबी अधिक रुंदी आहे. लांबी गुणिले नाही, लांबी अधिक रुंदी. अधिक आहे, अधिक, सॉरी हां, अधिक 2 कंसात 14 आणि 16 किती होतात? 56. 56 दोन्ही बे सक 12, हातच्याला 1, बे 5 10 आणि 1 11, 112 एकक. अशा प्रकारे परिमिती पण निघाली बघा. आयताचे x आणि y च्या किमती निघाल्या, आयताचे क्षेत्रफळ पण निघाले आणि परिमिती पण निघाली बघा. तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असलं तर काढून घेऊ शकता, लक्षात ठेवा याचं. आता प्रश्न क्रमांक 3 आपण पाहूत. प्रश्न क्रमांक 3 पाहूत. काय मध्ये 3 बघूत. वडिलांच्या वयामध्ये मुलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलांच्या वयामध्ये वडिलांच्या वयांची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची वय काढा म्हणले. मुलगा आणि वडील आणि मुलगा आहे. मग काय करायचं आपण? एकाला मुलाला वडिलाला x किंवा y माना, काही फरक पडत नाही, x मानूत आपण, आणि मुलाला काय करायचे आपल्याला? y. वयाची दुप्पट म्हणले, वयाची दुप्पट कशाच्या? मुलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. बेरीज किती येते? 70 येते. हे पहिल्या अटीनुसार. आता आणीच्या नंतर दुसरी अट लागू होते. काय? दुसरी अट. मग काय करायचं आपण? अगोदर लिहा, वडिलांचे वय x वर्ष मानू. काय? वडिलांचे वय x वर्ष मानू आणि मुलाचे वय y वर्ष मानू. ओके. पहिली अट काय? पहिल्या अटीनुसार, पहिल्या अटीनुसार काय? पहिली अट काय म्हणते? वडिलांचं म्हणजे x मानले. वडिलांच्या वयामध्ये मुलांच्या वयाची दुप्पट म्हणजे मुलांचं वय काय मानले? y मानले. वडिलाचं x, मुलांच्या वयाची दुप्पट म्हणजे y ची दुप्पट म्हणजे 2y. y ची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते म्हणजे बरोबर 70 येते.
अधिक बेरीज आहे म्हणजे 70 येते. समीकरण नंबर द्या ह्याला 1. तर दुसऱ्या अटीनुसार काय बघा, दुसरी अट काय म्हणते बघा, मुलांच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट, वडिलांच्या वयाची दुप्पट, मुलांचं वय काय y, मुलांच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 होते. वडिलांचं दुप्पट म्हणजे 2x, बेरीज किती येते 95 येते. म्हणजे बेरीज किती येते y अधिक 2x बरोबर 95. समीकरण नंबर 2 द्या. आता इथं सहगुणक समान करून, आता बघा इथं काय येतं उलट येतं, y अधिक 2x आहे, y अधिक 2x बरोबर 95. मग काय करायचं 2x अधिक y बरोबर 95. ही समीकरण नंबर 2 द्या. उलट होतं त्याला सवाशी करून घेतले, 2x अधिक y बरोबर 95. आता बघा इथं 2, इथं x आहे, इथं 2x आहे, इथं 2y आहे, इथं y आहे, अधिक आहे बरोबर आहे 70. मग काय करायचं आपल्याला, समीकरण 1 ला 2 ने गुणा किंवा 2 ला 2 ने गुणा, म्हणजे 2 ला 2 न गुणलं तर y बरोबर येतं आणि 2 ला 1 ला 2 न गुणलं तर x 2 येतो, इथं 2x येतं, म्हणजे 2x बरोबर होतं. किंवा 1 ला 2 न गुणा y आणि y समान होतं. लक्षात ठेवा काय होतं y समान होतं. पण आता इथं आपण समीकरण 1 ला गुणतो, समीकरण 1 ला 2 ने गुणू, समीकरण समान करण्यासाठी आपल्याला, म्हणजे सहगुणक समान करण्यासाठी, म्हणजे 2x अधिक 2y बरोबर 70. ही समीकरण किती आलं 3 आलं. 70 नाही सॉरी 70, 2 गुणिले 70 140, किती आलं 140. समीकरण नंबर नाव द्या 3. समीकरण 2 आणि 3चा बघा, 1चा आता आपण या 1चा आपण पाहायचं नाही, 2 आणि 3चं. 3 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 3 वजा करा, कारण इथं अधिक असल्यामुळं आपल्याला वजाबाकी करावं लागेल. इथं अधिक आहे तर कटणार नाहीत, त्याच्यामुळे वजाबाकी करावं लागेल. 2x वजाबाकी केल्यानंतर कटल. तर समीकरण 3 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 3 करा. मी काय करतो, समीकरण 3 वजा समीकरण 2 करू. समीकरण 3 काय 2x 4 येईल, 4y बरोबर 140 आणि 2x अधिक y बरोबर 95. वजाबाकी करायची आपल्याला. वजाबाकी करते वेळेस खाल्ले चिन्ह चेंज होतात, अधिकचं वजा आणि अधिकचं वजा, खाली चिन्ह चेंज झाले, म्हणजे हे 2x कटले. 4 मधून 1 गेला, काय नाही म्हणतात इथे 1 आहे, 4 मधून 1 गेला म्हणजे 3y बरोबर 140 मधून 95 गेले, किती राहतात बघा 45 राहतात. किती राहतात 45. y बरोबर 45 भागिले 3, 3 एका 3, इथं 3 एका 3 म्हणजे उरला 1, 15 झाले, 3 5 15, म्हणजे y बरोबर किती आलं 15. मुलाचे वय किती आहे, मुलाचे वय 15 वर्षे, मुलाचं वय किती आहे 15 वर्ष. आता आपल्याला वडिलांचं वय काढायचं. वडिलांचं वय y बरोबर 15 ही किंमत समीकरण तुम्ही 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, काही फरक पडत नाही. समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, जी किंमत निघायची तेच निघते, लक्षात ठेवा. तरी आपण
समीकरण एक छोटं दिसतं तुम्हाला, बेरीज वजाबाकी गुणाकार करते वेळेस तुम्हाला सोपं जावं म्हणून समीकरण जे सोपं जाईल तेच समोर. वजाबाकीचं घेतलं तर तुम्हाला अवघड जाईल वजाबाकी करते वेळेस, बेरीज करते वेळेस तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे 1 मध्ये ठेवू. 1 काय, x अधिक 2y बरोबर 70 आहे. मग y ची किंमत ठेवून द्या y च्या ठिकाणी. x अधिक 2 गुणिले 15 बरोबर 70. x अधिक 2 गुणिले 15 30 बरोबर 70. x बरोबर अधिक 30 आहे, 70 पण आपल्या ठिकाणी आणि वजा 30. x बरोबर किती आलं 40. मग वडिलांचे वय किती आलं, वडिलांचे वय बरोबर x मानले आपण म्हणजे 40 वर्ष. आणि मुलांचे वय बरोबर y मानले. y ची किंमत किती आली 15 वर्ष. अशा प्रकारे हे गणित सॉल्व करू शकतो का, अशा प्रकारे आपण लक्षात घ्या. तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असले तर व्हिडिओ स्टॉप करून स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर नंबर 4 नंबर बघा. नंबर 4 काय, एक पूर्णांकाचा छेद, एका पूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर तो पूर्णांक काढा म्हणले. लक्षात घ्या, तो पूर्णांक काढा म्हणले. मग आपल्याला मानावं लागेल. आता काय मानावं लागेल बघा, सॉल्व करूत आपण. छेद आणि अंश आहे तिथं, छेद आणि अंश आहे. म्हणजे छेदाला काय द्या तुम्ही x द्या आणि अंशाला द्या y. छेदाला काय x द्या आणि अंशाला द्या y मानायचं आपण. मग पहिल्या अटीनुसार बघा, छेद बरोबर काय x मानले, छेद बरोबर x मानू. अंश बरोबर y मानू, y मानू. मग पहिल्या अटीनुसार काय बघा, पहिल्या अटीनुसार पहिली अट काय म्हणते, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. मग काय 4 ने मोठा आहे. मग x आपण छेद काय, छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे बरोबर. अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे, 4 ने मोठा आहे. म्हणजे x बरोबर अंश किती आहे दुप्पटी म्हणजे y 2 अधिक 4 मोठा आहे, 4 ने अधिक मोठा आहे. x म्हणजे छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा म्हणजे अंश किती आहे y म्हणजे दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे म्हणजे 4. मग x आपल्या ठिकाणी y बरोबरच्या ठिकाणी बरोबरच्या डाव्या साईडला आल्यानंतर 2 वजा y अधिक बरोबर अधिक जसे तसे 4. समीकरण नंबर द्या 1. तर दुसरी अट काय म्हणते बघा, दुसरी अट काय म्हणते, जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. 6 ने अंश काय म्हणले आपण, दुसरी अट बघा, दुसरी अट काय म्हणते, अटीनुसार दुसरी अट काय म्हणते, अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले. म्हणजे आपण छेद काय म्हणलंय x आणि y अंश काय म्हणलंय y. जर 6 ने म्हणजे वजा
6ने कमी केली तर काय काय होतं, 6ने जर कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. छेद हा काय होतो, अंशाच्या 12 पट होतो. म्हणजे छेद हा अंशाच्या 12 पट होतो, म्हणजे गुणिले अंश होतो. छेद बरोबर 12 गुणिले अंश म्हणजे 12 पट अंश होतो. अंशाच्या 12 पट होतो म्हणजे 12 गुणिले अंश करावा लागेल. तर तो अपूर्णांक काढा म्हणले. मग ठेवून द्या. छेद किती आहे, आपण छेद आहे ही अंश आहे, नाही छेद आहे, छेद आणि हे अंश आहे. आपण अंश बरोबर y मानले आणि छेद बरोबर 12 गुणिले अंश. मग छेद किती आहे, छेद किती आहे, x वजा y बरोबर अंश किती आहे, कंसात घ्या 12 गुणिले अंश y वजा x, y वजा x, y वजा x. आता बघा काय होतं, गुणाकार करा. आता ह्याचा गुणाकार करा. x वजा 6 बरोबर 12 गुणिले y म्हणजे 12y वजा 12 गुणिले 6 12 सक्कम 72, बरोबर आहे का, 12 सक्कम 72. तर x आपल्या ठिकाणी 12y आहे, बरोबरच्या डाव्या साईडला आल्यानंतर वजा 12y वजा 6 आहे. इकडे गेल्यानंतर काय होतं, बरोबर वजा 72 अधिक 6, बरोबर आहे का, वजा 72 अधिक 6. x वजा 12 बरोबर वजा 72 मधून अधिक 6 गेली तर वजा 66. समीकरण नंबर द्या 2. 1 आणि 2 तुम्हाला समीकरण भेटलेले आहेत. आता काय करायचं, समीकरण x समान आहे, 2y x समान आहे, सहगुणक समान आहे. त्याचा आपल्याला सहगुणक समान करून घ्यायची गरज नाही. तर ह्याला समीकरणाला 2 न गुणा किंवा 3 न गुणा किंवा 4 न गुणा असं काही करायची गरज नाही. x समान आहे म्हणजे वजाबाकी करून घ्यायची आपल्याला, समान आहे. तर समीकरण 1 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 1 वजा करा. 1 मधून 2 वजा करू. समीकरण 1 वजा समीकरण 2 करू. बघा समीकरण 1 काय, x वजा 2y बरोबर 4. वजाबाकी करायचे, x वजा 12 बरोबर वजा 66. वजाबाकी करते वेळेस खाली चिन्ह चेंज होतात. अधिकचं वजा, वजाचं अधिक आणि वजाचं अधिक लक्षात घ्या. म्हणून x अधिक x वजा x कटलं, अधिक 12 वजा 2 किती राहतात 10y बरोबर अधिक 66 अधिक 4 म्हणजे 70. y बरोबर 10 आपल्या ठिकाणी, y आपल्या ठिकाणी 10, 70 आपल्या ठिकाणी, गुणाकारामध्ये 10 आहे म्हणजे भागिले 10. 1 कटला, 1 कटला म्हणजे किती राहिलं, y बरोबर 10 70 70 किंवा ही 1 0 कटला, ही 1 0 कटला, राहतं किती 7. y बरोबर किती आलं 7. मग घ्या तुम्ही y बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा, समीकरण 2 मध्ये ठेवा, काही फरक पडत नाही. वजाबाकीच आहे त्याच्यामुळे समीकरण y बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू म्हणजे कोणतं समीकरण आहे बघा, हे x वजा 2y बरोबर 4. ठेवून द्या. x वजा 2 गुणिले 7 बरोबर 4, x वजा 7 दुनी
14 बरोबर 4. आता x बरोबर -14 आहे, बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर 4 आपल्या ठिकाणी अधिक 14, x बरोबर किती आलं 18. x बरोबर किती आले 18. मग तुम्हाला अपूर्णांक काढायचे. अपूर्णांकाचं सूत्र काय? अंश भागिले छेद. अपूर्णांकाचं सूत्र काय? छेद. अंश भागिले छेद लक्षात ठेवा. मग अंश किती आला आपला? अंश y आहे. अंश आपण काय म्हणले? y मानले. अंश बरोबर y बरोबर 7. याची किंमत किती आली? 7. आणि छेद किती आहे? छेद मानले आपण x बरोबर 18. मग अपूर्णांकाचं सूत्र, अपूर्णांक काय? अपूर्णांक म्हणजे काय? अंश भागिले छेद. पूर्णांक बरोबर अंश भागिले छेद. अंश किती आहे? 7. y किती आहे? y भागिले x करायचे. y किती आहे? 7 भागिले 18 असा अपूर्णांक तुमचा निघतो. लक्षात ठेवा. तुम्हाला जर ह्या उदाहरणाचे जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असले तर काढू शकता. तर उदाहरण नंबर 5. उदाहरण नंबर किती आहे? 5. तर उदाहरण नंबर 5 काय? मी लिहून घेतलेलं नाही, तुम्ही बुकमध्ये पहा आणि लिहा. 10 टनाची क्षमता असणाऱ्या 10 टनाची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये ए आणि बी अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरल्या आहेत. विशिष्ट वजनाच्या पेट्या भरल्या आहेत. जर ए प्रकारच्या पेट्या 150 पेट्या व बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची काय होते? ट्रकची 10 टनाची क्षमता पूर्ण होते. 10 टनाची क्षमता पूर्ण होते. जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनाच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती? प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती ते आपल्याला काढायचे. ए आणि बी काढावं लागेल तुम्हाला आधी. ए प्रकारच्या पेट्या काढावं लागेल आणि बी प्रकारच्या पण पेट्याचे वजन काढावं लागेल. मग काय करायचं आता? हे तर ए प्रकारच्या पेट्याचे वजन आपण वजन काढावं लागेल. केजी हे टनामध्ये दिले आणि ए प्रकारच्या पेट्याचे वजन किती? किलोमध्ये राहणार आहे. बरोबर आहे, किलोमध्ये राहणार आहे. मग काय करायचं आपण? हे सोडवते वेळेस लक्षात घ्या. आधी आपण काय करू? मी उदाहरण नाही लिहून घेतलेलं, तुम्ही उदाहरण लिहून घ्या. 5 नंबरचं उदाहरण आहे. आपण ए प्रकारच्या पेट्यांचे वजन बरोबर स्मॉल ए मानू. तुम्ही XYZ माना, इथं काही फरक पडत नाही. पण स्मॉल ए किंवा एक्स मानू. काय मानू? x kg किलोमध्ये x kg मानू किंवा ए माना, स्मॉल ए. आणि बी प्रकारच्या पेट्यांचे वजन स्मॉल बी किलोग्रॅम मानू. बघा, 1 टन बरोबर किती केजी राहते? 1000 केजी. 1 टन बरोबर किती केजी राहते? 1000 किलोग्रॅम. आपल्याला अगोदर किलोग्रॅम काढावं लागेल. बरोबर आहे का? वजन काढावं लागेल किलोग्रॅममध्ये किती किलो आहे ते. 10 टन म्हणजे किती? 1 टन म्हणजे 10 टन म्हणजे 1 टन म्हणजे 1000. तर 10 टन म्हणजे 10,000 केजी. बरोबर आहे. मग पहिल्या अटीनुसार ए प्रकारच्या किती आहेत? पहिल्या अटीनुसार ए प्रकारच्या 50 पेट्या आहेत. किती आहेत? ए प्रकारच्या 50 पेट्या आणि बी प्रकारच्या किती आहेत? 100 पेट्या. 100 पेट्या त्याची 10 टन आहेत. 10 टनाची क्षमता आहे.
बरोबर आहे का? 10 टनाची क्षमता आहे, पूर्ण होते. 10 टनाची क्षमता पूर्ण होते. मग आपण काय करू बघा, पहिल्या अटीनुसार पहिली अट काय म्हणते, 150 पेटीत ए प्रकारचे किती आहेत? 150 पेटी आहे. आपण ए प्रकारच्या पेट्यांचे वजन किती म्हणले? ए मानले. 150 पेटी आहेत. 150 पेटी, 150 ए अधिक 100 पेट्या बी प्रकारच्या 100 पेट्या किती आहेत? 100 पेट्या म्हणजे बी मानले आपण. बरोबर आहे का? बरोबर किती टन आहेत? 10 टन. 10 टन क्षमता आहे. बरोबर, 10 टनाची क्षमता पूर्ण होते. म्हणजे टन, 10 टन म्हणजे 10,000. के जीमध्ये मानले आपण. ही के जीमध्ये घेतली, ही के जीमध्ये, किलोमध्ये 150 पेट्या किलोमध्ये आणि 100 पेट्या पण किलोमध्ये. म्हणून आपण 10 टन किलोमध्ये हे कन्वर्ट केलेले, म्हणजे 10,000 किलोग्राम. मग हे आता ह्या समीकरणाला 10 न भागा. बघा जातो का? बघा भाग जातो. 10 जर भागलं तर इथले एक शून्य कटलं, इथे एक शून्य कटलं आणि इथे एक शून्य कटलं, म्हणजे 10 भागलं. तर बघा 10 भागा, 10 एक 10 उरले 15 म्हणजे 50 झाले. म्हणजे 15 ए अधिक 10 बी बरोबर 1000. समीकरण नंबर द्या 1. तर दुसऱ्या अटीनुसार, आता पहिली अट तर आता संपली आपली, तर दुसरी अट काय आहे? दुसऱ्या अटीनुसार बघा, दुसऱ्या अटीनुसार काय आहे बघा, ए प्रकारच्या पेट्या किती आहेत? 260 आणि बी प्रकारच्या पेट्या किती आहेत? 40. बी प्रकारच्या पेट्या किती आहेत? 40. तर 10 क्षमतेचे 260 आहेत आणि बी प्रकारच्या, तर त्यांची 40 पेट्या लागतात. बी प्रकारच्या किती लागतात? 40 पेट्या लागतात. बरोबर आहे, 40 पेट्या लागतात. तर त्यांचे काय होतं? 10 टनाची पूर्ण क्षमतेचे भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर बघा काय होतं, 260 म्हणजे ए प्रकारच्या 260 लागतात. 260 ए अधिक 40 पेट्या म्हणजे बी प्रकारच्या 40 पेट्या बरोबर किती? 10 टन क्षमतेचे भरल्यास 40 प्रकारच्या पेट्या लागतात. 10 टनाच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास म्हणजे 10 टन बरोबर 10,000. ह्याला द्या समीकरण नंबर 2. ह्याला भाग जाऊ शकतो, 10 न भाग गेला तर जाऊ शकतो याला 10 न, लक्षात ठेवा. पण 10 न भाग घालू नका समीकरण, कारण हे समीकरण 1 ला आपल्याला 40 ही करायचे. 40 इथं सहगुणक समान करायचे, लक्षात ठेवा. सहगुणक समान करण्यासाठी आपल्याला इथं 10 आहे, जर 4 न भाग केला तर 40 होतं. बघा बरोबर आहे का? 4 न भाग गुणाकार केला तर ह्याला समीकरण 1 ला 4 न गुणलं तर 40 येतं, बी 40. तर समीकरण 1 ला सहगुणक समान करून घ्यायचे. आपल्याला सहगुणक समान आहेत काय? 15 ए इथं 260 बी आहे अधिक 10 बी इथं 40 बी आहे बरोबर 1000 आणि इथं 10,000 आहे. त्याच्यामुळे आपल्याला सहगुणक समान करून घ्यायचे अधिक अधिक. मग काय करा? समीकरण 1 ला कितनं? 4 ने गुणा. कितने? 4 ने गुण. 4 ने गुणून 4 न गुणलं तर गुणा 15 चौक 60 ये अधिक 10 चौक 40 बी बरोबर 4 गुणिले 1000 4000. हे समीकरण नंबर द्या 3. सहगुणक समान करून घेतलेत आपण 40 बी 40 बी. मग आता इथं काय? वजाबाकी करायची आहे. अधिक अधिक आहे म्हणजे इथं कटणार आहेत का? नाही. मग वजाबाकी करून घ्यावं लागलं. मग समीकरण 2 मधून 3 वजा करा किंवा 3 मधून 2 वजा करा, काही म्हणजे फरक पडत नाही, उत्तर येतं ते येतच. बघा समीकरण
2 मधून 3 वजा करू. मग समीकरण 2 मधून 3 वजा करू. समीकरण 3 वजा करू. वजा बाकीचे चिन्ह टाकले मी. वजा करू. मी बुक साईडला घेतो म्हणजे समजून जाईल तुम्हाला. 3 वजा करू. तर 2 काय 260 ए अधिक 40 बी बरोबर किती 10,000. वजाबाकी करायची आपल्याला. 60 ए अधिक 40 बी बरोबर 4,000. आता वजाबाकी करते वेळेस काय खाल्ल्या समीकरणाची चिन्ह चेंज होतात. अधिकचं वजा, अधिकचं वजा, अधिकचं वजा. जर वजा राहिलं असतं तर इथं अधिक झालं असतं. इथं अधिक अधिक आहे त्याच्यामुळं वजा वजा होऊन गेलं. 260 मधून 60 गेले किती राहतात 200 ये. अधिक 40 वजा 40 कटले बरोबर 10,000 मधून 4,000 गेले किती राहिले 6,000 राहिले. मग ये आपल्या ठिकाणी 6,000 पण आपल्या ठिकाणी 200 गुणाकारामध्ये इथं जाणार भागाकार. ही शून्य कटला ही शून्य कटला ही शून्य कटला ही पण कटला ही कटला. बेक बे बेत्रिक नाही 200 ना इथं इथे एक शून्य राहील. बेत्रिक 6 म्हणजे 30 राहील. नंतर लिहून घेऊ अजून भागिले 200. एक शून्य कटला एक शून्य कटला एक शून्य कटला हे 60 राहतात. बेक बे बेत्रिक 6 हे शून्य जसं जसे म्हणजे ए बरोबर किती आलं 30. आलं लक्षात. ए बरोबर किती आलं 30. ए बरोबर 30 ही किंमत. ए प्रकारच्या किती पेट्या आल्यात. ए प्रकारच्या पेट्याचे वजन किती 30 आहे 30 किलोग्रॅम. आणि बी प्रकारच्या पेट्याचे वजन किती आहे बघूया आपण. आणि ए बरोबर समीकरण 1 मध्ये ठेवा 2 मध्ये ठेवा 3 मध्ये ठेवा. आपल्याला बीची किंमत भेटेल म्हणजे बी प्रकारच्या पेट्यांचे वजन भेटेल आपल्याला. मग ए बरोबर 3 ही किंमत समीकरण तुम्ही 1 मध्ये ठेवा 2 मध्ये ठेवा 3 मध्ये ठेवा. मी 1 मध्ये ठेवतो. 1 मध्ये ठेवू कारण 1 मध्ये मला सोपं जातं कारण छोटी संख्या आहे त्याच्यामुळे गुणाकार भागाकार करण्यासाठी मला सोपं जातं. तुम्ही तुमचा जर मॅथ चांगला असलं तर तुम्ही कुठल्याही समीकरणामध्ये ठेवा तुमची किंमत निघून जाते. मग एक काय पहिलं समीकरण काय 15 ए अधिक 10 बी बरोबर 1,000. आता एची किंमत 30 आहे म्हणजे ए ठिकाणी ठेवायचं. 15 गुणिले 30 अधिक 10 बी बरोबर 1000 आहे. मग 15 0 0 15 त्रिक 45 म्हणजे 450 अधिक 10 बी बरोबर 1,000. 450 अधिक आहे बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर वजा होतं. वजा बाकीचं वजा होतं ते म्हणजे 10 बी बरोबर 1,000 वजा 450. 10 बी बरोबर किती आलं 550. तर बी आपल्या ठिकाणी 550 पण आपल्या ठिकाणी भागिले 10 हे शून्य गेलं हे शून्य गेलं म्हणजे बी बरोबर किती आलं 55. अशा प्रकारे आपणाला किमती भेटल्यात. मग लिहायचं कसं लिहायचं इथं लिहून दाखवतो तुम्हाला. ये प्रकारच्या पेट्याचे वजन ये प्रकारच्या पेट्यांचे वजन ये मानले बरोबर. ये किती आहे 30 किलोग्रॅम. आणि बी प्रकारच्या पेट्याचे वजन बी मानले. बी किती आहे 55
किलोग्रॅम. अशा प्रकारे आपणाला 5वं गणित पण सॉल्व केलेलं आहे. तुम्हाला जर याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची असली तर घेऊ शकता. लक्षात ठेवा. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ह्या उदाहरणाचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. नाहीतर तुम्हाला जर समजत नसेल तर व्हिडिओ स्टॉप करून अजून रिपीट बघा. तुम्हाला समजत नसेल तर समजून जाईल. आता नंबर आहे 6. 6वं काय? विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किमी तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती किमी प्रवास केला? किती किमी प्रवास केला बसने ते पाहिजे आपल्याला. बसचा मग बघा, पहिली अट. आता इथं काय असतं, पहिली अट आणि दुसरी अट. त्याच्यामुळं आपण पहिल्या अटीनुसार एक समीकरण तयार करायचं आणि दुसऱ्या अटीनुसार एक समीकरण तयार करायचं. पहिली अटीनुसार काय करायचं? आता बुक पाहिजे. मी काही उदाहरण लिहून घेणार नाही. तर बुकमध्ये बघा, पहिली अट काय म्हणते? बसने पूर्ण केलेला प्रवास x माना आणि विमानाने पूर्ण केलेला प्रवास y माना. किलोमीटर काढायचे आपल्याला, किती किलोमीटर गेलेला आहे. मग काय करा, बसने पूर्ण केलेला प्रवास x किलोमीटर किंवा x किलोमीटर माना. काय करा, बसने पूर्ण, बघा बसला x द्या, सॉरी बसला x आणि विमानाला y माना. बसला x मानू आणि विमानाला y मानू. विमान कुठे गेलं? विमानाला y मानू. लक्षात ठेवा, बसने पूर्ण केलेला प्रवास बरोबर x किलोमीटर मानू आणि विमानाने पूर्ण केलेला प्रवास y किलोमीटर मानू. विमानाने पूर्ण केलेला प्रवास बरोबर y किलोमीटर मानू. समजलं? आता बघा, बस x मानले, x y काय मानले? काय म्हणते? विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बरोबर आहे. हे पहिले अट आहे. मग x अधिक y बरोबर 1900 हे समीकरण नंबर 1 द्या. पहिल्या अटीनुसार काय? पहिल्या अटीनुसार काय म्हणले? विशालने 1900 म्हणजे टोटल विमानानं पण प्रवास केला आणि बसनं पण प्रवास केलेले, त्याचा अंतर किती आहे? 1900 किलोमीटर. x अधिक y बरोबर, आपण बस किती मानले? x मानले आणि विमान काय मानले? y. x आणि y बरोबर 1900 किलोमीटर गेला आहे. पहिली अट पूर्ण केली, त्यांनी विमानाने पूर्ण केली म्हणजे 1900 किलोमीटर पूर्ण केले. मग समीकरण नंबर 1 आलं. आता दुसरी अट काय समजून घेऊ. दुसरी अट काय करायची? आता इथं बघा, दुसरी अट काय करायची? इथं
आता आपल्याला दुसऱ्या अटीनुसार का सांगितलंय, बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर आहे. बसचा किती सरासरी किती 60 किमी दर आहे. तासी किमी दर किती आहे 60 किलोमीटर तासी आहे. आणि विमानाने वेग दिला आहे, विमानाचा वेग किती आहे 700 किमी प्रति तास आहे. किती आहे 700 किमी प्रति तास आहे. आता वेग दिला, पण वेगाच्या पुढे दिलेलं काय आहे, जर हा प्रवास त्याने 5 तासात काय केले 5 तासामध्ये पूर्ण केलाय. म्हणजे वेळेचं सूत्र वापरावं लागलं आपल्याला, इथं वापरावं लागणार आहे. बरोबर आहे. वेळेचं सूत्र काय आहे, वेळेचं सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग. वेळ हे तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे तरच काढता येईल, लक्षात ठेवा. हे सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. बसचा वेळ आणि विमानाचे अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे x किलोमीटर अंतर पार करण्यासाठी बसला किती वेळ लागेल, आणि 5 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी विमानाला किती वेळ लागेल. या दोघांची बेरीज 5 आहे. बरोबर आहे. y किलोमीटर आपण विमानाला किती धरले y किलोमीटर धरले, आणि x ला काय बस धरलेला आहे. मग हे या दोन्हींची बेरीज किती आहे 5 आहे. दोन्हींची बेरीज किती आहे 5 आहे. मग लिहा बसचा वेग किती आहे 60 किलोमीटर. दुसऱ्या अटीनुसार काय लिहायचं आता, नाही बसचा वेग काढावा लागला. आता तुम्हाला वेळ काढावा लागेल. वेळ काढण्यासाठी मग तुम्हाला अगोदर बसचा वेळ आणि विमानाचा वेळ काढावा लागेल, मग तुम्हाला वेळ निघून जाईल अंतर. बसचा वेळ किती आहे 60 किलोमीटर प्रति किलो हा आर्स आहे. 60 किलोमीटर प्रति तास आहे. बरोबर आहे का. बसचा वेग काढावा लागेल. बसचा वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे. प्रति तास, तासाला HR करतो आपण. आणि विमानाचा वेग बरोबर 700. विमानाचा किती वेग आहे 700 वेग आहे. 700 किलोमीटर प्रति तास आहे. 700 किलोमीटर प्रति तास आहे. प्रति तास आहे. बसचा x किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ. बरोबर आहे का. बसचा म्हणजे x किलोमीटर, बस काय मानले आपण x मानले, म्हणजे x किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ. बरोबर आहे का. म्हणजे अंतर भागिले वेग. बघा बसचा वेळ आता x किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ. x किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ काढायची आपल्याला. वेळ म्हणजे x आहे, x अंतर आहे 60 किलोमीटर. बरोबर आहे का. 60 किलोमीटर x आहे, वेळ आहे आपला. बरोबर आहे का. मग किती तास लागणार आहे x भागिले 60 तास लागणार आहे. किती तास लागणार आहे x भागिले 60 तास. लक्षात घ्या. बसचा x किमी अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ बरोबर x भागिले 60 तास लागणार आहे. विमानाचा वेळ असाच लिहायचा. विमानाचा y किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ. मग काय विमानाचा y किलोमीटर अंतर पार
करण्यासाठी लागणारा वेळ बरोबर y भागिले किती वेग आहे 700 किलोमीटर बरोबर 700 किलोमीटर तास 700 किलोमीटर तास. आता ही विमानाचं काढले बसचं पण काढले. आता आपल्याला काय करायचे या दोन्ही वेळेंची बेरीज किती आहे 5 तास आहे. या दोन्ही बसची आणि विमानाची बेरीज किती आहे वेळांची बेरीज किती 5 तास आहे. मग दुसऱ्या अटीनुसार काय येणार मग दुसऱ्या अटीनुसार म्हणून दुसऱ्या अटीनुसार ह्या दोन्हीची बेरीज 5 आहे. काय या दोन्हीची बेरीज किती आहे 5 आहे. मी बुक साईडला घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. दोन्हीची बेरीज किती 5 आहे. x अधिक 60 x भागिले 60 बरोबर अधिक y भागिले 70 बरोबर 5 आहे बेरीज आहे. मग काय करायचं आता तुम्हाला तिरकस गुणाकार करावा लागेल. लक्षात ठेवा तिरकस गुणाकार करावा लागेल. 700 गुणिले x 700 x अधिक 60 गुणिले y 60 y भागिले 60 गुणिले 70 किती होतात 60 गुणिले 70 करा 700 गुणिले 60 700 गुणिले 60 0 0 0 अधिक गुणाकार करता यायला पाहिजे 6 0 0 6 0 0 6 7 42 बघा 0 येणार इथं 0 0 0 0 42,000 येतं. किती येतं बरोबर नाही भागिले 42,000 बरोबर 5 बरोबर काय ना 5. मग 700 x अधिक 60 y बरोबर इकडे भाग करा बरोबरच्या इकडल्या साईडला आल्यानंतर 5 गुणिले 42,000 5 गुणिले 42,000 गुणाकार करा. गुणाकार करता पण यायला पाहिजे 700 x अधिक 60 y बरोबर 5 0 0 5 0 0 5 0 0 5 दुनी 10 हातच्याला 1 शून्य लिहिलं पाऊण चौक 20 आणि 1 21 म्हणजे 2,10,000. आता ह्याला 10 ने भागा 10 ने भागलं पूर्ण समीकरणाला 10 ने भागा 10 ने जर भागितलं तर बघा ही शून्य कटतोय ही शून्य कटतोय आणि इथला एक शून्य कटतोय म्हणजे 70x अधिक 6y बरोबर 21,000. समीकरण नंबर द्या 2 समीकरण नंबर. आता 1 आणि 2चा सहगुणक समान करायचे तुम्हाला काय करायचे सहगुणक समान करायचे. समीकरण 1 आणि समीकरण y चे सहगुणक समान आहेत का ते चेक करा. आहे का x अधिक y बरोबर 1900 आणि 70x अधिक 6y बरोबर 21. सहगुणक समान करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला आता समीकरण 1 ला तुम्हाला 6 ने गुणावं लागेल. काय करावं लागेल समीकरण 1 ला समीकरण 1 ला 6 ने गुणून 6 ने जर गुणलं तर 6y सेम होतात. मग समीकरण 1 ला आधी लिहून द्या x अधिक y बरोबर 1900 ह्याला 6 ने गुणा 6x अधिक 6y 6 ने गुणलं तर काय होणार 0 6 0 0 6 0 0 तर किती येतं बघा 96
1 9 9 2 18 9 24 9 19 गुणिले 6 म्हणजे किती येतं, गुणाकार करा इथं, तुम्ही गुणाकार करा, मी पण गुणाकार करतो. 11,400 रुपये येतं, लक्षात ठेवा. 11,400 रुपये. 96 में 54, 4 हातचे आले 5, 6 1 6 आणि 5 11. आलं का गुणाकार. ह्या समीकरणाला नाव द्या 3. समीकरण नंबर 3. 1चा संबंध नाही आपला, 2 आणि 3 अधिक अधिक आहे, त्याच्यामुळे वजाबाकी करावं लागेल. समीकरण 2 मधून 1 वजा करा, 3 वजा करा, किंवा 3 मधून 2 वजा करा. मी 2 मधून 3 वजा करतो. समीकरण 2 मधून 3 वजा करू. समीकरण 3 वजा करू. 2 काय 70x अधिक 6y बरोबर 21,000. वजाबाकीचं चिन्ह टाका. 6x अधिक 6y बरोबर 1900. वजाबाकी करते वेळेस खाली चिन्ह अधिक वजा वजा वजा. 70 मधून 6 गेले किती राहतात, हे जर कटणारच आहे. 6y 70 मधून 6 गेले 64. x बरोबर 21,000 मधून 11,000 आहे, सॉरी 1900 नाही 11,000 आहे. 11,400 11,400 वजा करा तर 9,600 येतं. किती येतं 9,000. 1900 नाही 11,000 आहे. वजाबाकीचं चिन्ह तसं ठेवा. तर बघा x आपल्या ठिकाणी 9,600 भागिले 64. बघा आता ही कुणाच्या पाड्यात आहेत का, भाग जातो का, जातो बघा. 16 चौक 64, 16 सक्की 96 म्हणजे 600. मी इथंच लिहितो x बरोबर 600 भागिले 4. 4 1 4 उरले 2, 20 झाले. 4 पंचन 20 म्हणजे x बरोबर 150. x बरोबर किती आलं 150. मग विशालने बसनं पूर्ण केलेला प्रवास किती आहे 150 किलोमीटर. म्हणून लिहा. आपल्याला वायची किंमत इथं काढायची नाही, लक्षात ठेवा. वायची किंमत काढायची नाही. काढू शकता तुम्ही, वायची पण किंमत काढू शकता. तर आपल्याला फक्त बसनं प्रवास केलेला सांगायचे. मग विशालने बसनं पूर्ण केलेला प्रवास किती आहे ते आपल्याला काढायचे. मग लिहा विशालने, आपण x बरोबर काय बस घेतलेली आहे, x बरोबर बस. आपल्याला वाय काढायचे, विमानानं प्रवास केलेले दोन्ही काढायचे म्हणजे आपण वायची किंमत काढावं लागेल. विशालने बसने पूर्ण केलेला प्रवास x मानले आपण. x बरोबर किती 150 किलोमीटर. किती किलोमीटर केलाय त्याने 150 किलोमीटर केलाय. लक्षात राहू द्या. अशा प्रकारे हे 6वं गणित आपण सोडवू शकतो. तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायची असली तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. अशा प्रकारे आपलं सराव संच 1.5 संपलेला आहे. मी आता इथंच थांबतो. जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. जेवढे होतील तेवढे सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. आपण त्याच्यानंतर
संकीर्ण संग्रह 1.1 पाहणार आहोत, म्हणजे संकीर्ण संग्रह एक पाहणार आहोत याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये. जर तुम्हाला याच्या अगोदरचे जर सराव संच पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन करून तुम्ही सराव संच 1.1, 1.2, 1.3, 1.3, 1.4 आणि 1.5 ची पण लिंक दिली जाईल. तर हे तुम्ही पाहू शकता. धन्यवाद. मी इथंच थांबतो.